आज भेटला आपल्याला धानोजा यात्री पळशीचा ब्लॉगर. तर जय सियाराम मित्रांनो, 2-3 दिवस झाले आपण धानोजा यात्रेच्या ना मामाच्याच घरी आपण कपडे नव्हते आणले. तर हे मांबू म्हणत की आमचेच कपडे घाल ना, इथंच राहावं, घरी काही जाऊ नको. आता मामाच्या घरी आहोत, मामाच्या वावरात तर याच लागेल भाऊ. तर मला भाऊ मामाच्या वावरात भेटलं भाऊ आपल्या रे रामा भाऊ. आणि इकडे चालू होती संदीप भाऊची हेळमची सर्व्हिसिंग करणं. सीझन चालू आहे भाऊ. आता आपल्या मामाच्या गावच्या फॉलोअर्सला माहीत पडलं की मी मामाच्या घरी गेला, तर ते आपल्याला भेटायला शेतात पण येऊन गेले. सुपेश म्हणे की काल तू मामासोबत गेला ना यात्रेत, तर आज मग आमच्यासोबत चाल. मग निघालो आम्ही यात्रेत. मग आम्ही धानोऱ्यात हरवलो आहे. मंदिरात संध्याकाळच्या टाइमात आता गर्दी कमीच असते बुवा. तिथं घेतलं मग आम्ही सगळे सर्वप्रथम महाराजांचं दर्शन. मंदिराच्या बाहेर येत नाही तर तेवढ्यात भेटले मग आपल्याला सुवर्षीचे फेमस ब्लॉगर गौरव भाऊ. आपण यात्रा फिरत फिरत पुढे येत नाही तर भेटले मग आपल्याला आपले फॉलोअर्स. आहे भाऊ म्हणत की तू एकच नंबर ब्लॉग काढता भावा. कालच्या ब्लॉगमध्ये बी आपल्याला फॉलोअर्स मिळत गेले आणि आज बी आपल्याला फॉलोअर्स मिळत आहे. आपण फॉलोअर्सला ब्लॉगमध्ये घेत नाही तर मग काय फायदा. मग आपला ब्लॉग काढून फॉलोअर्ससाठीच तर आपण ब्लॉग काढत आणि त्यांना ब्लॉगमध्ये नाही घेत आणि त्यांना नाराज करत आहे. मग आपला ब्लॉग काढून काहीच फायदा नाही आहे. यात्रा फिरून झाली ना, आज काही आम्हाला जास्त काम बी नव्हतं यात्रेत. सुपेश म्हणे की चला तुम्हाला सगळ्यांनी मी आज पाणीपुरी खवलतो माझ्याकडून. मित्रांनो, आमचा ब्लॉग जर तुम्हाला चांगला वाटला तर तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.